समाधीत निर्विकल्प समाधीचा आत्म्याचाच आनंद भोगायला मिळतो महाराज. सुषुप्तीच कोणाचा आनंद आहे तर माहिती नाही आपल्याला एवढंच. पण तो जो आनंद तो कोणाचा आहे? आत्म्याचाच आनंद आहे. विषयातला आनंद तरी कोणाचा आहे महाराज? त्याचाच आहे. पण निर्विकल्प समाधीत मात्र ज्ञानोत्तर ती समाधी आहे आणि तिथं आत्माच आनंदरूप आहे असा भाव राहून असतो तो महाराज. तो आनंद भोगत असतो महाराज. म्हणून ती जागा सांगितली आहे. कारण का तिथलं ज्ञान आहे त्याला. तिथलं ज्ञान नाही म्हणून सांगितलं साचती पुढची विरार न येता स्वप्न जागरा ब्रह्मभाव साचू करा म्हणून होता. सुषुप्ती तर अगदी जवळ आहे. ब्रह्मा अगदी जवळ आहे. मध्ये पडदा जेवढा आहे. पण ते आवरण काढायलाच किती जन्म जातील त्याचा पत्ता लागत नाही. ते एवढं सगळं सुषुप्त समाधीत निर्विकल्प समाधीत आत्म्याचाच आनंद भोगतात महाराज. म्हणून तो 6 महिने जगत होता महाराज. लय समाधी असते ना तिथं